कटावरी तुषहार गळा कास पितांबर तुषहार गळा कास पितांबर आवडे निरंतराय मातर कुंडले तळपती श्रवणी मातर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुमने तुषहार गळा कास पितांबर तुषहार गळा कास पितांबर आवडे निरंतराय तुकामणे माझे संकीर्तन साधन पै सोपे संकीर्तन साधन पै सोपे संकीर्तन साधन पै सोपे संकीर्तन साधन पै सोपे पापे जन्मांतरी करते पापे जन्मांतरी नलगती सायात गावे बनांतरा नलगती सायात गावे बना नलगती सायात गावे बनांतरा नलगती सायात गावे बना सुखे आये सब सोने कराए आये सब सोने कराए आये सब सोने कराए आये सब सोने कराए आवरी आनंद राम कृष्ण हरे विठ्ठल राम कृष्ण हरे विठ्ठल राम कृष्ण हरे विठ्ठल मंत्र हा पाव सर्वकाल सर्वकाल मंत्र हा पाव सर्वकाल या बिना अनिता असला पैसा या बिना अनिका असला पैसा या बिना अनिका असला पैसा या बिना अनिका असला पैसा वाहत से आन विठोबा वाहत से आन विठोबा वाहत से आन विठोबा नलगते सायात गावे बनांतरा नलगते सायात गावे बनांतरा नलगते सायात गावे बनांतरा
तुका म्हणे सोपे आहे सर्वाबू म्हणे सोपे आहे सर्वाबू नाना तो धनी घेतो येते नाना तो धनी घेतो नाना तो धनी घेतो चला गती सायात जावे म्हणा गती सायात जावे म्हणा गती सायात जावे म्हणा जावे म्हणा सुखे येतो घराला पाठीमागे बसलेले भाविक भक्त थोडं पुढे येऊन बसा पुढे येऊन बसा हा पुढे या आणि कुणी इथं टेकायला झालंय म्हणून गुडघं वर करून पाय पसरून बसू नका कीर्तनाला आता 1-1.5 तास राहिलाय फक्त व्यवस्थित बसा बस ते तिकडे पाठीमागे फिरतायत त्यांनी इथे येऊन बसा हॅलो थोडीशी व्यवस्था महिला मंडळ कशी बसली लहान मुलं नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम साधन पैसोपे आवाज द्या नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन जळतीला पापे जन्मांतरे जळतीला पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन जळतीला पापे जन्मांतरे जळतीला
जावे वनात नरगती जायास जावे वनात धरतील पापे धरतील पापे धरतील पापे नलगती जायास जावे वनांतरा
नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्त आवड्यानंताळ वावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहुनी अनेक नाही पैसाधन किंवा असता पैसाधन वाहत शियान विठोबाची नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेताशी नलगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रोवणी जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायाचा नामपर प्रकरणातील अभंग असून सर्वांच्या पाठातला अभंग आहे, सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबारायाने अनुबंध चतुर्थी सांगितला. ज्ञानोबारायाने हरिपाठामध्ये अनुबंध चतुर्थी सांगितला. अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध हा अनुबंध चतुर्थी सांगितला. तसा आमच्या तुकोबारायाने देखील अनुबंध चतुर्थी सांगितला. म्हणजे ह्या अभंगाची आणि हरिपाठाची उत्कृष्ट अशी जोडलेली. तत्पूर्वी आपल्या कलशारोहण महाशिवरात्री उत्सवानिमित्त चाललेल्या पारायण सप्ताहातली आजची सेवा या देहाकडे आली. कशी आली कोणास ठाऊक मला माहीत नाही. कसं आहे अचानक नाव निघतं मुख्यमंत्री बाबासाहेब देशमुख त्याचं पूर्वी झालं बघा अचानक. तसं अचानक माझ्याकडे सेवा आली. जसा भगवान परमात्मा माझं सुरू जसं माझ्या बुद्धीला चालना पंचकृपादाने विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय हे आपुले नरगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण. अभंगाची भूमिका अशा प्रकारची आहे. त्याला उपोद्घात म्हटलं जातं. म्हणजे भूमिका ती अशी आहे. मनुष्य जीवन ऐकायचं का प्रवाही जीवन आहे. मनुष्याचा विकार वाढणं किंवा कमी होणं हे माणसा विचारावर अवलंबून असतं. माणसाचं जसं वय वाढेल तस तसं माणसा विकार सुद्धा वाढलं जातात. उदाहरण सांगतो. एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा आहे.
त्याची वयाच्या 5व्या-6व्या वर्षी काय केली जाते? मायकला चिटकून बोलू काय येते का? 5व्या-6व्या वर्षी काय केली जाते? त्याची मुंज केली जाते. मुंज करताना त्याच्यावर वैद्य संस्कार केले जातात. गळ्यामध्ये जानवं असतं, छट्टे असती, कमंडलू वगैरे वगैरे असतं. परत त्या बाळूला म्हणायचं, बाळू आज तुझी मुंज झाली, तू काय करणार? तो म्हणतो मी काशीला जाणार आणि वेदाध्ययन शिकून येणार. किती सुंदर विचार आहे बरं का. पण त्याच बाळूचे बाळासाहेब झाले. त्याच बाळूचे वही परत विचार बदललं. परत त्या बाळूला माझा, बाळू तू काशीला जायचं होता, तुझं काय झालं? आता काशी कसली? काल पाहुणं आलतं. कशाला? माणसाचा जसं बाई बदल विचार तस तसं माणसं विकार सुद्धा बदलले जातात. आमच्या तुकोबराय पूर्ण विचार होते. आमच्या तुकोबराय सुसंस्कृतीमध्ये वाढले होते. सुविचाराचा परिपाक झाला की सदाचार संपन्नता परिपक्व होते आणि त्याला साधुत्व प्राप्त होतं. आता साधू म्हणायचं कुणाला? साधू म्हटलं की शुद्धता पाहिजे, साधू म्हटलं की समता पाहिजे, साधू म्हटले की आद्रता पाहिजे, साधू म्हणले की कृपाळता पाहिजे आणि साधू म्हटलं की सहनशीलता पाहिजे. अशा लक्षणाने युक्त असं त्याला काय म्हणायचं? वारकरी. साधू नको, वारकरी म्हणायचं. हाय तेवढी आपल्याला सहनशीलता. आमच्या तुकोबरायाला मंबाजी बुवानं काटरी लाकडानं मारलं आहे का नाही? पण तरी तुकोबराया मंबाजीकडे बुवा जातात. मंबाजी बुवा तुम्ही रात्री माझ्या कीर्तनाला आला नाही हो, मी वाटीत तेल घेऊन आली तुमचं अंग चोपण्याकरता. मारणाऱ्या माणसाचं अंग चोपावं ह्याला म्हणायचं वारकरी. आम्ही पताकाची कैची सुद्धा लावू देत नाही. पाण्याच्या केंडाबाई बांधणं आहे का नाही? निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, माझ हेही नाही तेही नाही, वेगळा दुही पासोनी. काय सहनशीलता आहे. नात्राच्या काळात एक यवन नात्राच्या अंगावर 108 थुंकला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकिलं, प्रसाद देवनी मुक्त केलं. काय बघा किती सहनशीलता. आमच्याकडे एसटीतल्या फुडल्या माणसानं जर पिचकारी मारली एसटीत, त्याचा मागचा तुषाराला नुसता तुषारा मागला म्हणतो थुकाराव गार वाटतंय म्हणून नाही हो. काय सहनशील ना. आमच्या द्रौपदीची 5 मुलं झोपेत मारली. कोणी मारली? कीर्तनकारानं. अश्वत्थाम्यानं मारली. अर्जुनानं समोर आणला अश्वत्थाम्याला धरून आणि द्रौपदीला, द्रौपदी बोल आता ह्याला काय करू? त्याला द्रौपदी म्हणली त्याला आणलाय त्यावर सा सोडून द्या, कारण मला जेवढं दुःख होईल तेवढं त्याची आई गौतमी तिला दुःख होईल. कारण या जीवनात निस्वार्थ प्रेम करणार कोण असे तर आई वडील आहेत. निस्वार्थ कसलंही लेकरू असू द्या माई असते हो त्याची आईचे. बघा एखाद्या चौकात एखाद्या लेकराला कुणी जर मारत असावं, भाव जाऊन जवळ येतात पण बघून येतात पण कोणी भाग घेत नाही. भाऊज येतात बघून जातात पण हीच बातमी आईला कळावी. आईला कळ्यावर पळत पळत तिथे लेकराच्या अंगावर पडती. अरे का मारतो माझ्या लेकराला? अरे पिऊ दे, माझा आहे, माझा माझा आहे. त्या लेकराला उचलून आई घेऊन चला. ते लेकरू म्हणतं आय आपला पालता पण नाही काय बोलला कोणाला. वहिनी समोर न गेली पण नाही कोणाला काय बोलली.
आई मी उद्यापासून असलं बंद करतो बोल. आईच लागते हो. आई वडिलाला खुश करा काय लागतंय हो. आईला मला सांगा, आपल्या पदरच्या पैशाचा एकदा ड्रेस वडिलाला घेऊन बघा. नुसतं म्हणायचं बापू, ए बापू, बाई कापड कसे तुम्हाला कशी दिसते बघा आणले ते. बाप त्या कापडाकडे बघत इकडे बघून रडतो. आणलं राव कापडाला, लय फरक पडला माझ्या पोरात. आणलं की शेजारी पोरानं कापड आणलं ती मला काय लागतं आई मला. नुसतं आईला पातळ नेसवा आणा आणि आईला म्हणा हे मम्मी येऊ की पातळ. आई म्हणते कशाला रे आणलं. लगेच शेजार म्हणते माझ्या पप्प्यानं आणले इरकल आणले इरकल 1550चा आहे. आई वडिलाला खुश करायला काय. पण आताची पोरं नुसतं उद्यापासून एकच ठरवा, बाप वैरणीचा पिंडा घेऊन आला दारात की त्याची मोटरसायकल नुसती अशी धरा पोरानं जाऊन नुसतं असं धरा. बघा बाप काय म्हणतो, तरी बाप म्हणतो राहू दे राहू दे, हाय 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 का मी आहे तर मग मर की. त्याच्याकरता आईच पाहिजे, निस्वार्थ प्रेम करणार आहे. तुमचा सोडून द्या. उद्या जयंती आहे, महाराष्ट्राला जाणता राजा, त्याच्या डोळ्यातनं 32 मान सोन्याचा सिंहासन आहे, सुवर्णाचा मुकुट आहे, खाली वाघ्या नावाचं कुत्रा पाय चाटतंय आणि अशात राजाच्या डोळ्यातनं पाणी येतंय. त्याला आऊसाहेब म्हणे राजे आज तुमच्या डोळ्यातून पाणी का. त्याला त्याने सांगितलं आऊसाहेब हे माझं सर बघायला माझे पिताश्री शहाजी राजे असते तर आज मला समाधान वाटलं असतं. त्या राजाच्या डोळ्यातनं पाणी आलं. बाप म्हणजे काय आहे, ज्याला ज्याचे गेले आहे बाप त्याला विचारून बघा. त्याला विचारा. नुसतं अंगणात आई वडील काट्यापटात बसली तरी समाधान आहे. अहो आता आमचं वय किती झालं. आम्ही जर कीर्तनावर जर घरी गेलो तर मोटरसायकलचा आवाज आला की म्हातारी उठून बसती आणि म्हणते होय रे आला वाटतं आता दिसतोय की आलोय की अगं. बरं झालं बरं झालं. जेवला का नाही रे तू. जेव अगं तिथं पंगत आहे कितीतरी अगं जेवलं. बरं 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 नका अक्का खायचं मी वाढू का. आता आमची आई नाही हो, आता आमची बायको आहे. मोटरसायकल दाराला धडकावली तरी जात उठत नाही. जेवायचं तर म्हणतच नाही, जेवायचा विषयच नाही. पण मी त्यातनं म्हणलं तर मला जेवायचा काय टोपला दिसना काय तुला. इतक्या आवाजावर बोलते मला. कोण आहे कोणाचं. माणसात तिरस्कार करणारा पहिला कोणता रोग असेल तर कोरोना होऊन गेला. काय भयंकर वाईट रोग हो. कोणावर वेळ येऊ नये. माझं नशीब म्हणून फिरून इथं कीर्तनाला आलो मागवरी. आम्ही झालं तर माझं पिंडीचं गोळं वर यायला लागलं, अंगाला ताप यायला लागला, जेवण जास्त जायला लागलं. जेवण जास्त जातं का. तोंडातनं लाळ फिरणा खाली उतरणा. एके दिवशी आमच्या बायकोला म्हणलं होय ग ए काय म्हणता. अगं मला कोरोना तर झाला नसेल का ग. कसं बोलता हो तुम्ही कसं बोलता हो. आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं परत. तसं बोलू नका आपशा पण बोलू नका. का असं करायला असं का बोलता हो तुम्ही. आम्ही कुणाच आहे आम्ही नाही तर मग काय करायचं. नाही मला दवाखान्यात जावं लागतं तुझ्यावर विश्वास ठेवून जमत नाही म्हणलं. मी काढली एमएटी बाहेर. माझ्याकडे एमएटी गाडी आहे. निम रॉकेल निम पेट्रोल मिक्सिंग. मागच्या धुरकाटाला माणूस दिसत नाही. काय लागा तुझी गाडी उतराय गेलं केसरा शिटच येत आहे माझ्या मागास. मोठी गाडी होती 4 व्हीलर. कोरोनाच्या काळात 2 वर्ष कीर्तन बंद पडली. काय दगड खातोय काय. इकून टाकली एमएटी काढली बसली माझ्या गाडीवर. दवाखान्यात गेल्यावर उतरलो दोघं बी आणि मला माझी बायको चिटकून चालत होती. आत गेल्यावर झोपलं. मी म्हणलं तू बाहेरच थांब. नाही मी कुणाची आहो तुम्ही अलीकडे असं का बोलायला लागलं मला तुम्ही. बरं बाई मला चल आत. डॉक्टर मला तपासल्यावर डॉक्टर म्हणले तुम्ही पॉझिटिव्ह आहे बरं का महाराज. तुम्ही घरी जाऊ नका. घरादाराला काम लावचाल तुम्ही घरी जावा. पॉझिटिव्ह शब्द ऐकला बायकून तिथंच पात्राचा 3 एडा तोंडावर घेतला. असं मग काय मग अशी मी तुमचीच आहे मी कुणाची आहे ना. घराकडे निघालो.
घराकडे निघाल्यावर बायको लांब न चालणारी चिटकून चालणारी बायको तिथं फरक पडला तिचा चालण्यात. महाग सरायला लागली. आम्ही वळखलं महाग बघितलं ही पाऊंड महाग सरायला. आ म्हणलं बर मी मला आता कुठं जाते आता गाडीवर बसायचं आहे आता कुठं जाते बसली एमेटीवर पण जातीनं असं ज्या तोंड केलं तर महाग असं माझ्याकडे बघच ना मी मुद्दाम महाग बघायचो तुषार सोडायचं. अरे पॉझिटिव्ह आहेस की डॉक्टरने काय सांगितलं का कानाचा धडा बसला होता का तू घरी आल्याबरोबर दमान उडीत टाकली पोराने म्हणे हे पप्प्या अरे ती पहिल्यासारखं राहिलं नाही रे पोरानो लय जवळ जाऊ नका अरे पॉझिटिव्ह आहे कमी कुणा सांगतील माय देऊ नको त्याची असं बी तसं पिकलं पान गळले असं बी तसं जायचं जा गुरं जनावर बाहेर काढली माझी गोट्यात सोय केली दावणीत. माझी बायको मला जेवायला घेऊन यायची जवळ येत नव्हती एक पाय उंबऱ्यात आणि एक हात लका कुत्र्याला चांगलं वाढते तिला त्याच्यापेक्षा हात माझा. डॉक्टर गावातला तपसाला ती सुद्धा जवळ येत नव्हतं. ही सकाळ ही दुपार. माझ्या बहिणी 2 बघायला आल्या थोरल्या इकीनं 22 आणि इकीनं गुड डे बिस्किटचा पुडा जीएसटीचा माल फुगार कागद 3च बिस्किट आहात त्या बी जवळला ते बी जवळ येणार त्या लांबूनच हां खा 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 घाबरू नका आम्ही तुझंच आहे काय मग खा 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 खा. मी आम्हाला जवळ या की तुम्ही माझ्या थोरल्या आहे माया करा माझ्या तोंडावर हात फिरवा तसं नसतं र आमच्यात त्यांनी सांगितले त्याच्या जवळ जाऊ नका. जास्त झालं दवाखान्यात आणलं लगवीला घेऊन माघारी आलो तर 1000चं खाटरोचं दिसन मी म्हणलं हेतलं कुठं गेलं तेव्हा मला कळ नाही रे गणगोट याची दया कुणाला येईल हे लोकांची जीवाला काय कळत नाही ईश्वर काय बोलत नाही आणि संताला काय राहवत नाही बुडता हे जन न देखवे ढोळा येतो कळवळा म्हणून या कालच परवा मी एसटीत बसलो होतो खिडकीच्या कडेला एक पोरग आलं 21 वर्षाचं तर ना भांड पोरग आलं काय बघा काय अवस्था आहे पोरग माझ्याजवळ आलं त्याची जीनची पॅन्ट हितालती खाली अशी आणि जवळ म्हणतं काका
काका एक 10 द्या की 10 मी म्हणलं ह्याला जर 10 दिलं तर काही वडापाव खाणार नाही, डायरेक्ट पंपच गाठणार. का हो हे कुणीकडे पिढीत चालली आता, याची दया कुणाला येईल व. विषयवाडी भुलल्याची आता याची कोण करील की उपजे नारायणी भाव पाऊन ठाव नरदेहा कोण सुख झाले संसार. याची दया कुणाला येईल व. वाईट परिस्थिती आली हो. मग महाराज म्हणतात मी हे लोकांना किती सांगू, हकाराने सांगे तुका. किती सांगावे हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. काळ भागून येईल सरत शेवटीला, काळ भागून येईल सरत शेवटीला, काळ भागून येईल सरत शेवटीला, काळ भागून येईल आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, काय बाजाईल आमच्या काय बाजाईल. कोणी बोलत किती सांगावं किती सांगू तरी पुढं नाही कती भटकीचे, पुढं पुढे शिंदडीचे रडतील. चला पुढं महाराजांनी पुढं सौम्य भाषा वापरली. सौम्य कुंची सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. चला ह्याच्या पुढे जरा मोठी लोक होती, मोठी लोक. कसं आहे मोठ्या लोकांना मोठ्या भाषेत बोलणं म्हणजे राग येत नाही. मोठी लोक असतात का नाही त्यांना मोठ्याच भाषेत बोलायचं. राजा घोड्यानं खाली पडला असं तोंडावर म्हणायचं नाही, राजा रागा जाईल की. तिथे काय म्हणायचं आमचे सरकार घोड्यावरून खाली आले. ते म्हणतं पडू दे कोणी बघितलं नाही. पूर्वी मोठमोठ्या कंपन्या साहेब संध्याकाळी झोपताना घेतात. तिथं म्हणा अमुक अमुक साहेब तसं म्हणायचं नाही. तिथं काय म्हणायचं आमचे साहेब संध्याकाळी झोपताना थोडी घेतात. तसं आमच्या तुकोबार काळात मोठी लोक होती. कोणची मोठी लोक होती. गाते श्रोत्यानी पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोहमभावी सुनाते या सकळा ते विनवणी काय करा करा विठ्ठल स्मरण वासुदेव करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान भगवंताच्या नामाशी अनुसंधान ठेवावं म्हणून तुकोबारा सांगता लागोनिया पाया विनवी पाको भाला लागोनिया पाया विनवी पाको भाला
विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना. पुढे महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल. इथं 2 वेळा विठ्ठल आले, इथं व्याकरण आले. व्याकरण काही शब्द असा द्व्यार्थी शब्द असतात, काही शब्द आदरार्थी असतात, काही शब्द पूर्णार्थी असतात. आता काही शब्द आदरार्थी असतात. बघा हा सप्ताह झाल्यानंतर एखादा जर वारकरी परत आला सप्त्याला इकडं, इथली बाय माणसं त्या माणसं वारकऱ्याला घरात घेत नाही. ती सप्त्या झाल्यावर अगं बाय सप्ताह झाला इकडं कसं काय आले बाय फिरून, आम्ही नाही जावा. पण तेवढ्या टायमात जावा यावं जावाय. त्या जावायला म्हणतं का हे जावाय फिरवायचा म्हणतात का? अहो लांबनं काय बोलताय, खिडकीतनं काय बोलता, अहो या किंवा या कुणाला जावायला. ह्याला आदरार्थी शब्द म्हणायचे. काय शब्द निश्चारतात. उद्या तुमच्या लग्नाला 12 वाजता मुंडलीमला आम्ही दोघं बी येणार आहे. माझ्या मनात महत्व पण ती म्हणल्यामुळे निघावच. काय शब्द निश्चारतात, काय शब्द पूर्णार्थ. तुमच्या कीर्तनाला आमच्या गावातलं याक ना या हा पूर्णार्थी शब्दाला. पण महाराज 2 वेळा विठ्ठल म्हणलंय, एक आवडी करता आणि एक नामा करता. आई वडिलाविषयी आदर असावा. मृदंगाचार्य कुणाला बोलतोय? आई वडिलाविषयी आदर असावा आणि बायकोविषयी कोण म्हणलं प्रेम. बरोबर आहे. आई वडिलाविषयी आदर असावा आणि बायकोशी प्रेम असावं. आईला वर्षात देता साडी आणि बायकोला 2. तसं भगवंताच्या नामाविषयी आवड असावी आणि आदर असावा. आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले सकळ झाले पूर्ण काम लगे झाले पूर्ण काम झाले पूर्ण काम. कृष्ण आरंभी आणि ते तुकोबर आहे किती कळवळून सांगतो तो. महाराजांनी जो अभंग तयार केला हा सेवे करता निवडलेला तो दयाळू कृपाळू वाणीनं केलेला आहे. प्रासादिक वाणीतून बाहेर पडलेला आहे. कारण साधूचा महत्वाचा मोठा कोणता गुण असेल तर दया. धन्य ते संसारी दयावंत जे महत्वाचे
तुमच्याचा फरक आहे हो, आपलं फरक आहे. आपलं पोरग आणि भावाचं पोरग फरक आहे बघा की. भावाचं पोरग जर शिंबूड घेऊन आलं, शिंबूड आहे ना तुमच्या भागात, तू भावाचा पोरग शिंबूड घेऊन आता पोराचा चुलता हाताने पुसत नाही, चुलता त्याचा सदरा घेतो खाली वाक केला का रे तुझ्या हाताला चिटकल काय र. आणि आपलं पोरग आल्यावर कुठे गेलं तर काय 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 चाटतोयस काय, इतका फरक आहे बघा तुम्ही. आज घरात सुनबाईन आपला जावाय बोलत असावं, सुनबाईन आपला मुलगा काहीतरी बोलत असावं, आणि शेजाऱ्यांच्या कोण बोलतंय व म्हणा आमचे सून आणि मुलगा आहे, होय होय आमची ती आहे, साऱ्या घराचा इदूस लावलाय. आणि याच्याच विरुद्ध मुलगीन जावाय बोलत असावं, कोण बोलतंय आमचा पाहुणा लय देव भेटलाय आम्हाला. दया करणे जे पुत्राशी, दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, दासा आदिदासी, कृपा म्हणे सांगू किती भगवंताचे साधू सांगतात दया नवी द्रवली दृष्टी. भागवतात सांगतात तन मन धन वेचोनिया गाठी, अनाथवरी करुणा मोठी, उतरी संकट दिनाते, जैसा कळवला निज स्वार्थ, त्याहून आली कानात भूता, ते नाम परम करणे कथा, सत्य जाण उद्धवा. भागवत सांगतात बाबा साधूच्या ठिकाणी फार मोठी दया असते. दया संता वेची बोल उपकार, वेची बोल उपकार, वेची बोल उपकार, अशा विषयासक्त जीवाची दया आमच्या तुकोबर आली आणि त्यांनी औषध शोधून काढलं. औषध पण औषध लोकांना कसं पाहिजे, ऐकतं पाहिजे, मोफत दिलं पाहिजे, सतत दिलं पाहिजे, घरी आणून दिलं पाहिजे आणि न मागता दिलं पाहिजे औषध. आता पूर्वीचे जे वैद्य होते का नाही, ते पदरचा पैसे खर्च करून औषध देत होते. नुसतं चेहऱ्याकडे बघायचं ना तुम्हाला आमका रोग आहे, रानात न्यायचं, शेतातलं औषध द्यायचं आणि घरी आणून त्याला सोडायचं. किती वैद्य दयाळू. आणि आताचं वैद्य पैसे घ्यायचं भरपूर, गुण येण्याच्या नावानं बोंब मारायचं, ते
मरतय आणि पैसा माघारी देतय. ही देते ते का नाही मला माहित नाही. किती दया आहे बघा महात्म्याजवळ, बघा किती दया आहे. आणि त्याने तुमच्या आमच्या करता औषध शोधून काढलं. महाराज म्हणतात मी असा पैसे घेऊ देणो नव वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले आणि भलत्या ते पाले भलतयाशी लोकांचा रोग जाण्याकरता, लोकांचा पाप जाण्याकरता माझ्या ज्ञानोबाने गोड औषध शोधून काढलं. गोड आताच औषध कसं आहे तुम्हाला माहिती का? औषध काय औषध अशा ती औषध घेताना डोळं झाकावं लागतं. डोळं झाकावं लागतं औषध घेताना आणि बाहेर निघताना सुद्धा. महाराज म्हणतात मी गोड औषध शोधून काढले. कसं? देखे रोगाते चिन्हावे औषध तरी द्यावे अतृच्छ भावे मधुर जैसे. किती दया आहे. म्हणून मनुष्य जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे. जो खाट्यावर झोपला तो ताटीवर जाणार आहे. ज्याचा थाटात बारसा झालाय त्याचा थाटात बारावा नाही होणार. मला एक सांगायचं, एक ना एक दिवस तुम्हाला मला जावंच लागणार आहे. कीर्तनकार जाणार आहे, ही मी जाणार आहे. माईक तसाच राहणार आहे का? जाणार आहे माईक. पकवाजा नको नको तुम्हाला नको. मला एक सांगायचं, देहाला आल म्हणजे एक ना एक दिवस जावं लागणार आहे. महाराज म्हणतात तू का म्हणे माळ गुंतली राहती गाडग्याची सुटी फुटली किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजीत. किंवा ज्ञानोबाची ओवी सांगतो. ज्ञानोबाची सांगू का? त्यासाठी चालू आहे. ओवी सांगतो. ओवी कवा सांगतोस? कालेच्या कीर्तनापर्यंत येईल का तुझ्या ध्यानात? उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. पण असं असूनही लोक परमार्थ सोडून प्रपंचामध्ये का गुंतली? लोक तर लोकांना परमार्थ कठीण वाटत नाही. लोकांना परमार्थाचं साधन कठीण वाटतंय. लोकांना परमार्थ कठीण वाटत नाही. एक तिथं 2 पंक्ती द्या मला, मी घेणार. कीर्तनकार सुद्धा आमच्याकडे द्या, घेणार. फक्त जेवायला आल्यानंतर आम्हाला माळ घालायचं सांगू नका. माळाचं कसं आमचं माळाचं कधीच जमलं नाही, कधीच नाही. कारण आम्ही त्या भानगडीत कधीच नाही. कारण आमचा सुशिक्षित टाप आहे. भजन म्हणजे आम्हाला का नाही कमीपणाच वाटतं. कसं आहे कधी आपण त्यात नसतोच काय. तू कशात आहेस मग? अरे बाबा कवा छातीत कळा निघतेला काय सांग. आजचा कीर्तनकार पुढल्या वर्षी येत नाही. ते कीर्तन गेले की राव नाही बाबा. कोण दिवस कैसा नाही द्याचा भरवसा. बाबा एक नाही दिवस जाणार आहे. मग तुमच्या आमच्या करता परमार्थ कठीण वाटत नाही. लोकांना परमार्थ साधन कठीण वाटत. योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे आणि कर्म मार्ग कठीण आहे. आता योग मार्ग रामदेव बाबाचा योग मार्ग नव. रामदेव बाबाचा योग मार्ग असा योग शरीर तंदुरुस्त होण्याकरता तो योग आहे. तंदुरुस्त शरीर चांगलं होण्याला. बाचके कोणाचा? रामदेव बाबाचा योग आहे. पण आमच्या ज्ञानोबाचा योग आहे. जे योगाची वाट जे निघाले गा सुभट तया दुःखाचा शेलवाटा भागाला ताणली ताणची प्यावी भुकल्या भुकाची खावी अहोरात्र व्हावी महावारा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीच्या असावे घरात क्लेशोधिक तरतेशाम व्यक्तं सत्तचेतसम अव्यक्ताईगतिर दुःखम देहवत विर्रवापे. योग मार्ग कठीण आहे बघा. पारियाचा रवा येता भोगे
मुखे मना हरी 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 मुखे वारिया जागे बाबुनी वारी बरोबरी साधन तैसे बरोबरी साधन तैसे यत्न बरोबरी साधन तैसे बाबुनी अष्टांग योगेन शिनिजे हे मने मिनरोधकी जे राया वाचा गीत गाईजे वाचा गी योग मार्ग कठीण आहे हो किती कठीण आहे मनोजय वासना तुडणी केली बिमोडी मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी काम क्रोध मद मस अहंकार थोडी अखंड परमानंद शमणे उभावी गोडी कृष्ण वासुदेव जप तपानुष्ठान व्यर्थ कास या करणे तीर्थ व्रत येमने मलगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत बदत होय पातक करणे योग मार्ग कठीण आहे बाबा हो कर्म मार्ग कर्म म्हणिपे ते कवन आत्वा कर्मिकाय लक्षण आयसे विचार विचक्षण गुंपोनी ठेले कर्म मार्ग कठीण आहे जेव्हा आम्ही शुभ कर्म म्हणतो ते अशुभ कर्मामध्ये जातं ज्याला अशुभ कर्म म्हणतो शुभ कर्म उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल एक साधू रस्त्याकडे उभा राहतो साधू तिथल्या शेजारच्या माणसाला एका त्या साधूची दया आली त्यानं काय केलं वाटीत तेल घेतलं आणि त्या साधूचं पाय चोळलं आता साधूचं पाय चोळणं हे शुभ कर्म आहे का अशुभ कर्म आहे बाहेर शुभ कर्म आहे का नाही पण 15 मिनिटात त्याच्या पायाला मुंग्या चिटकल्या मुंग्या काळ्या नाही तर तांबड्या न चावणाऱ्या तिथनं चालवतं दुसरं वारकऱ्याची टिंगल करणार वारकऱ्या देत म्हणायचं मोदीचं जरा चुकलंय आलं का मोदीचं चुकलंय तुला का बागत तुला का सारा जग त्याला मानतंय तुला का घाम फुटला लागा तुला 10 आणि त्यातलं म्हणतंय मोदीचं जरा चुकलंय तुला का घड तुटला तुला एक घड कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर हा कुठेही नामस्मरण घ्या नामाला मर्यादा नाही एखादी वस्तू एका काळात असतीच पण तीच वस्तू दुसऱ्या काळात नसती आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान नाव काय पंडित जवाहरलाल नेहरू एक आहे का आत्ताचे पंतप्रधान मोदीच की का दुसरं कोण मोदी आत्ताचे मोदी आहेत मोदी पण पुढे 50 वर्षांना दिसणार नाही याचा अर्थ आता मी कीर्तनकार आता आहे पुढे 30 वर्षांनी मी दिसणार एखादी वस्तू एका काळात असती तीच वस्तू दुसऱ्या काळात नसती मला सांगा पण भगवंताचं नाम पुढे होतं भगवंताचं नाम आता आहे आणि भगवंत नाम पुढे चालूच राहणार आहे वस्तू पुरती तात्पुरती अशी हिरण्यकशिपू प्रल्हाद असतो प्रल्हादा अरे तू ज्याचं नाव घेतोय तुझा देव आहे तरी कुठं पप्पा कुठं नाही हा केसर शिवडी स्तंभ पोडी रामासारखा देव नाही रामासारखा राजा
राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा सखा नाही, रामासारखा शिष्य नाही, आणि रामासारखा शत्रू देखील नाही. म्हणून मला एक सांगायचं, भगवंताच्या नामाला काळाची वेळेची मर्यादा नाही, कुठेही घेता येतं. पण मला सांगा, आता उदाहरण सांगतो, पण त्याचं फळ काय? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विळा जाणे. आता मी कीर्तन जर सुटलं, घरी गेलो, जर कीर्तन नसलं तर मी अकलूला जातो हमालीत, हमाली करायला. खरं सांगायला काय हरकत आहे? काम करायला काय कोणाच बी आहे? मग तिथं दोर असतो अडकवलेला, ते महाग गाड असतो, असा मी वडतो असा. मला किती दिवसाला पगार? 700 रुपये. 700 नाही, 500 घेऊ, कमी घेऊ का? कीर्तनात आणायचे ते 500. पण माझा चुलत भाव आहे, तो इंजिनियर आहे. तो साईड पडून नुसती चक्कर टाकून येतो, घरी लॅपटॉपवर असं करतो. पगार 1.5 लाख, काम कमी, पगार. हिथं पण हिथं तसं नाही बरं का. हिथं फायदा किती? जळतील पाप जन्मांतरीची, जळतील पाप. पाप 3 प्रकारचा आहे. किती? वर्तन्ते पापिनां देहि पापानि त्रिविधानि च महापापोपपापानि पापाने वस्वतानि च. पाप महापाप आणि महापाप कशाला म्हणायचं? ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, गुरुतारगमन आणि याची संगत करण्याला महापाप म्हणायचं. उपपाप कशाला म्हणायचं? पतीचा स्पर्श, संभाषण, निश्चितान्न भक्षण करणं, ह्याला उपपाप म्हणायचं. आणि पाप कशाला म्हणायचं? 4 पायाचं खायचं. इकडं आहे का नाही? 4 पायाचं खायचं, 2 पायाचं खायचं. असल्या जेवणाला घरातले 5-5 माणसं, ह्या जेवणाला 50-50 किलोमीटर जाते ते राव. पाणी ढबे ढोळ करून वाटते ते, तरी सुद्धा कुठं तर नळी असती बारकी. तूच गेलतास काय लगा तिथं. आणि तरी सुद्धा घरातली 5 माणसं जेवायला. ती म्हणतो तुला कसं काय आलं? माझ्या लय जवळच असलं म्हणून संबंधच नाही. दुसरं म्हणतो आता आम्ही मेंबरच आहे 9 बॉडीमध्ये, जावंच लागतं. किती? 5 माणसं. आणि पूर्णाचा स्वयंपाक असला नाही, गोड जेवण. कारभाराकडे आहे आमच्या तिथं तसलं कारभारी तुम्ही लाग. आता बाया माणसं सुद्धा बघा का, बाया माणसं तू कुठे नाही माझ्या बचत गटातल्याच म्हणून मला जावंच लागतं. बचत गटातल्या आणि पूर्णच आमच्या जावकडे आहे ती, थोरल्या जावकडे आहे. अरे मला सांगायचं काय, तुमचं महापाप असू द्या, उपपाप असू द्या, पाप असू द्या, तुमचं कायिक पाप असू द्या, तुमचं वाचिक पाप असू द्या, तुमचं मानसिक कायिक पाप कशा म्हणायचं? मोबदला दिल्या वाचून कोणाकडून एखादी वस्तू अन्य प्रकारे ग्रहण करणं, यातल्या वाचून केलेली पशुवंशान आणि परदार ह्याला कायिक पाप म्हणायचं. वाचिक पाप कशा म्हणायचं? वक्तोक्ती, कुटील, असंबद्ध भाषण, दुसऱ्याला वाईट बोलणं. आता वाईट बोलणं काय चांगलं आहे का हो? एक जणाला 200 रुपयाची गरज होती. 200 रुपये वडील म्हणले जा आणि शिडजी कोण 200 रुपये आणजा. पोरग 200 रुपये आणायला गेलं, शिडचं दुकान वर माडीवर होतं, वर. आणि ती झिना बारीक होता, चढून गेलं. आणि पोरग शिडजी लय मोठं होतं, इतकं मोठं होतं, पैसे ठेवायला बी गाल्ला केलता. आणि पोट हे उचलायचं, एक फळकाट घेतं लाकडाचं, असं वडायचं आणि त्याच्यावर पोट उचलून ठेवायचं, असं इतकं मोठं. ते पोरग गादात गेल्या मागायचे 200 मागाय अगोदर खादा हसलंच. शिडजी मला का हसलं रे? अयो अयो म्हणला, शिडजी तुम्ही केवढं मोठं आहे हो, यादा कदाचित तुम्हीच मिळालाच. तर झिन्यातनं कसं काढायचं? झिना लय संकोचित बारका आहे, त्यातनं तुम्ही कसं काढायचं? आता मला शिडजीनं काय त्याला काय केलं? मुली मला हाक मारली, खोलीत कोंडलं. दुसऱ्या भावाला, थोरला भावाला, शिडजी आमचा धाकटा भाव होता, पैशाला 200 रुपये दिला. अरे दिला असता म्हणला का, पण तुझा भाव म्हणतोय शिडजी तुम्ही केवढा मोठा आहे, मेला तर तुम्हाला झेण्यात काय त्याच्या नागाला हे सुद्धा म्हणला नाही काढू दिला. आपण म्हणला हातपाय तुडून काढू तुम्हाला म्हणला. मला सांगा असं बोलून जमल का? ज्ञानोबा म्हणतात तरी लोहाचे अंग तुक न तुडिताची कनक केले जैसे देख
परिसजने साचा निमबळ मिटल्या निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोलताना चांगला बोला म्हणून कायिक पाप वाचिक पाप आणि मानसिक पाप दुसऱ्याचं वाईट चित्तन दुसऱ्याचं मशीन जर चालत ना बोरचं मशीन लांब तिकडं पोरला म्हणा जा की याचा बघू पाणी लागलं बघून नाहीच तर लागणार धुळा दिसतोय अजून दुसऱ्याचं वाईट चित्तन तुम्ही ऐकलंच आहे पण विनोदानं एक माळीन मावशी आणि एक कुंभारीन मावशी दुःख पार्टनर व्यवसाय त्या दोघी एकमेकाला म्हणल्या होय ग किती दिवस आपण वजी वाह्याची मानाला पटा लावायची वेळ आली मग आपण म्हणे दोघीत वाहन करू हुंट केला हुंटावर जाळी टाकली जाळीत भाजी आणि इकडं मडकी जिकडं मडकी होती तिकडं माळीन मावशी आणि जिकडं भाजी होती तिकडं कुंभारीन मावशी निघालं होटाचं तोंड आकोड असतं अगोदर होटाचं तोंड आकोड असतं का त्यातनं जाळीतनं भाजी आलेली ती होट असं वडायचं मग इकडं कुंभारीन मावशी तिने म्हणायचं माळीन मावशी जरा ओढून धरा तुमची भाजी खाते खाऊ दे म्हण्यात सारी खाली 7-8-10 जुड्या राहिल्या फक्त त्यात इकडं वज होतं इकडं वज असलं काय झालं सगळं सारं सांगूच का तुम्हाला बघा तुम्ही कडब्याची जर गाडी असेल कडब्याची गाडी ह्यालाची गाडी जर शेतात चालली तर दंडात न चालली का ना दंडात तर दोन्ही चाकं संगड उतरावं लागते ते असं जर खालीवर जर झालं का नाही तसं इकडं 4-5 तर पेंड्या राहिल्या इकडे एक सुद्धा राहिलं नाही का राहिलं नाही खाऊ दे दुसऱ्याचं वाईट केलं आपलं वाईट होतं दुसऱ्याला डबरा खांदायचं म्हणून आपण अगोदर उतरलेला असतो दुसऱ्याच्या तोंडाला काळ लावायचं म्हणून आपले हात काळ होत म्हणून दुसऱ्याचं कधीच वाईट चितत नाही म्हणून तुमचं कायिक पाप असू द्या तुमचं वाचिक पाप असू द्या तुमचं मानसिक पाप असू द्या तुमचं पाप असू द्या महापाप असू द्या किती जरी पाप असले तरी महाराज म्हणतात ना बरं आहे अग्नि मिले समरस झाले 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 समरस झाले जपत हरी जपत हरी गावात आहे म्हणले त्रणाग्नी मेळे समरस झाले तैशे नामे केले हरि उच्चारणी आनंद बापराशी जातील लयाशी क्षण मात्र पण असं जरी असलं बघा काय औषध अशी आहे ती औषध रोगाचा रोग नाश करतय पण अंगातली ताकद कमी करतय असं करतय रोग नीट होतय पण नुसतं असं होतंय काही औषध अशी आहे ती रोग घालवतय पण अंगात ताकद आणतय तसं काही साथ नाही ती पाप घालवतय पण देवाची प्राप्ती करून देत नाही पण भगवंताचं नाम असं आहे त्याचं पाप तर घालवतय पण त्याला भगवंताची प्राप्ती होती नरगती सायास जावे वनांतरा ज्ञान पुरुषार्थ तिथं बुद्धीची जरूर आहे पण भगवंताचं नाम आहे तिथं बुद्धीची जरूर नाही काही नाही त्याच्याकरता आम्ही नामाचे धारक नेन प्रकार अनेक आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नलगे जाना वेने नावे मला एक सांगायचं भगवंत नामाला काय कुठं जावं लागत
नाही बरं का. नामधारक असून बाकीच्याला वनात जावं लागतं, डोंगरात गुहेत जावं लागतं, अरण्यात जावं लागतं. पण भगवत नाम आहे त्याला कुठं जायचं नाही. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती जावे वनांतरा, नलगती सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, नलगती साया जावे वनांतरा, नलगती साया जावे वनांतरा, जावे वनांतरा, नलगती जावे वनांतरा, जावे वनांतरा. ठाईच बाई सोनी कराय आवडी अनंत. ठाईच म्हणजे घरी बसून चित्त एकाग्र करून भगवंताचं नाम घ्यायचं. पण हेच मात्र कठीण वाटतं. सोपं नाही चित्त एकाग्र करणं. हा अहो मी म्हणाल करता येणार नाही. आयुष्यभर वारकरी झाला पण नाही करता येईल. काय काय माणसं बघा हरिपाठ म्हणतात. अठराही पुराण हरची कधी म्हणतो ने म्हणता पोरानो मोटर काळा पाणी हिरीत वाढायला लागलंय. चहुवेद वेच्या ठुलका नाही ग. चहुवेद पाणी मोटर भिजायला लागली. ध्यान ठेवा. अठराही पुराण कधी म्हणतो ने म्हणता गाडी आली का नाही बाग उतरली. अठराही पुराण म्हणतो ने म्हणत द्यायचे हे वाया व्यर्थ करता. बायकोला मला स्वयंपाक केला का नाही चहा केला बुकनी कमी टाकली अगं. त्यातनं जर बघत नसेल तर उद्बत्ती नळकांडाच उद्बत्ती नळकांड. अठराही पुराण म्हणतो ने म्हणता तैशे घे काय लाग हरिपाठ म्हणतोय लाग कार का कुत्र लागलं काय तुझ्या माग. नरबे दुर्ला बरे जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव म्हणा, मधुसूदन वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं नामस्मरण करता नाम रूपा नव्हता वेळ नुसता वाचेचा गोंचित्ती तुझे पाडो रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण माझे चित्त तुझे पायी बाई बाबा ताई दाता चतुरा तो शिरोमा. कसं आहे झालं आता कीर्तन आटपतो. जास्त कीर्तन जो लांबवतो कीर्तनकार त्याच्या घरी कुणी ऐकत नसं म्हणतं दोऱ्या तोड्याला आला. घड्याळ बघितलं झालं टाइम झालं मग काय लय म्हणायचं नाही आता एकदमच नाही तारा देत नाही. हा तुला नेहमीच बघतोय आम्ही तू काय लागलाय सांग. लय गेलं ते असलं आम्ही तुला देतच नव्हतो पण तुला आणला आमदा तुला वगाळा तुझा वागा तू त्या मापातला काय कीर्तनकार लेवलायला का आणि तू कुठं. परमार्थात चित्त पाहिजे बघा. चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संग. बघा एखाद्या मुलाचं लग्न झालं ज्ञानोबाला दृष्टांत देतात. मुलाचं लग्न झालं
लग्न झाल्यावर मुलगी सासरलाच, पण अचानक आई आजारी पडली. पुरीचा बाप नेहायला आला हो. आल्याबरोबर पोरग गेलं तर चौकात पान खायला. आई घरी होती, अंगणात बसली. हा म्हणला तिच्या आईला जास्त झाले, नेहायला आलोय, घेऊन जावा. आई म्हणली लवकर घेऊन जावा, लवकर घेऊन जा, पोरगाला येड आहे आमचं, घेऊन जावा. घेऊन गेल्याबरोबर पोरग पान खाऊन घरी आलं तर ती दिसना. कोण? अशा माणसाला अंदाज लगी कळतो तसल्या पोराशनी. का ग मम्मी कुठं गेली ती? आई म्हणली अरे तुझ्या सासूला जास्त नाही, आयुष्यात आहे त्या. हे आयुष्य काय म्हणते त्याला, नाकाला बांधती काय म्हणते? हां हां ती बरोबर असू द्या, काय कसं तुम्ही ओळखलेच की न्यावं लागतं. पण तिकडे गेली. आय म्हणला तू मालक का मी मालक मला तिचा? आई म्हणली मला जर असं कळलं असतं अगोदरच तर तुझं काजाला घाताना बुबळच काढले असतील वाघा. आई कुठं मला सांगा, बायको कुठं आहे? माहेरला, पण घरी ह्याच्या चित्तात तशीच होती. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, 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 आदर कथावरी तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, ध्यान उभे विठेवरी, करकटावरी देवनिया, तुळशी हार गळा असे पितांबर, कानडाव विठ्ठलू कर नाटकू, येणे मजा लावी याला वेदू, आगणित लावण तेज पुजाडाली, नव नव वर्णी याली शोभा, कोणाला विठ्ठलू. सारी गाणारी मंडळ आहे, लया करा नको हो. काय तर थोडा ऐकून लोक सांगतोस, कानात वायऱ्या कुंभून लोकांचं साऱ्याला का कानात सारखंच वायरा. असू द्या, मला एक सांगायचं, भगवंताचं नाम घेत असताना घरी बसून ठाईच बाईसोनी करा एक चित्त. मग कोणी सांगला धन्य ते आरण, आरण गाव ऐकून का? आरण विजापूर आणि गुलबर्गाच्या मध्ये आरण गाव आहे. आरण हिथं का जवळ आहे बघा, किती हायवेने गेला असता पण खाली नाही उतरला. ह्या वर्षी त्या वर्षी उटीला जावं लागतंय. काल आधीमध्ये गेलं काय चावते काय तिथं का? मला सांगायचं काय, महात्मा नसतो अंपार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता, भजंतन्य न मनसो ज्ञात्वा भूत्वादि भवेम, तरी तयाचे चोखटे मानशी मी भोवने शिक्षेत्र संन्यासी, ज्या निजले तुपाशी वैराग्य गा येवोनी गोपाळ, राया त्या येवोनी गोपाळ, मुंठाईच बाई सोनी करा एक चित्त आवड्या. पण कोणत्या नाव आवडीने घ्यावं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, एवढं व्यामाचं. मला आमच्या साधू संतांनी सोपा मंत्र सांगितला कोणचा? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. ही सुद्धा मला अवघड वाटतंय. मग दुसरं सांगा आम्हाला. मग दुसरा सांगितलं, हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण. ही सुद्धा अवघड आहे, आम्हाला ही सुद्धा नको. मग कोणचं सांगता? ओम नमो भगवते वासुदेवाय, हे सुद्धा नको. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, आम्हाला हे सुद्धा नको. मग दुसरा सांगा, त्रिअक्षरी मंत्र सोपा
श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हा हे सुद्धा नको. मग कोणचा? आम्हाला दुसरा मंत्र सांगा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. बस आता ह्याच्या पलीकडे दुसरा कुत्रा. आता ह्याच्यानंतर आता मेलेलं बरं आला का? मग मेलेलं बरं का? आता दुसरा कुठला सांगायचं लागा तुम्हाला? महाराज म्हणतात बाबा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपाव. मग ह्याच्या करता तुमच्या आमच्या लोकांचा विश्वास बसावा म्हणून स्वतः तुकोबर आहे आपल्या उपास्य देवची शपथ घेतात. या भुण्यानी नाही पैसा दन वाहा तशी आना विठोबाची. आणि शेवटी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. अभंगाच्या पहिल्याच चरण सोपं सांगितलंय आणि अभंगा शेवटच्या चरण सोपं सांगितलंय. पण अभंगाच्या पहिल्याच चरण सामान्य रूपाने सांगितलं आणि अभंगाच्या शेवटी विशेष रूपाने सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहा झालं कीर्तन. संपलं कीर्तन. आता काय मध्ये घ्यायचं नाही. बरं आतापर्यंत पाप सांगितलं तुमचं पटलं. कोणाचं गेलंय का पाप? का उगा हाणताय? सांगा अगोदर पाप गेल्याला सांग. मेन राहिलं आम्हाला सांग. आम्हाला उठ कीर्तन संपलंय. हा कोणाचं पाप गेलं? वाट पाडा कोळीकू नामस्मरे वाल्मिकू नामे उधरे तिने नुकू आपणा सहित निवाला. वाल्या कोळ्याचं पाप गेलं. अजून कोणाचं? महादोषाचा मरगळा अतिनष्टाच्या मेळा तोही नामे निर्मळ केला प्रतापगा नामाचा. आजा मेळाचं गेलं. अजून कोणाच गेलं? वेश्या गणिका आधमाधम ओकटी तोंडाला मला उचटी ती गणिका ही वैकुंठी कृष्णामासाठी अनेकाची पाप गेली. मग तुमचा आमचा पाप जाण्याकरता नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. आता पापाचा नामस्मरण कार्यकारण समज काय हे सांगत नाही. लांबलंय कीर्तन. कसं आहे लय लांबवायला काय? पण आम्ही जर फटफट घेऊन जर हेत ना मधनं चालू ना अग बाय कुठलं होतं कोणाच लय किरकास वरड होतं बाया. लय लांबवलं बाया त्यानं. असला कसला होता कोणाच ठाऊक. म्हणून कीर्तन आपलं झालं. विठोबा संतोष महाराज पोरं किती आहेत? किती विशारद केली. मला सांगा आताची तरुण पिढी चांगलीच मानावं लागलं. लय चांगलं नाही तर पूर्वी जर म्हणायला लागलं तर स्वर सुटला ना ए गप तुला काय येतंय ते म्हणतात तूच म्हण. सुंदर पकवाज वाजवत आहे आणि पकवाज शिकवण्याची हातुटे आहे. काही माणसाला तर काय गायक गावात मिली शिकवायला आणून पण एक पोरग तयार होत नाही. एवढंच. पण आज एवढी पोरं तयार झाली याचा अर्थ मी स्तुती करतो याच्यातला भाग नाही. पण एवढं जमावाजमी होणं साधी गोष्ट नाही कोणाची नाही. म्हणून झालेली सेवा जाधववाडी बरं वाटतो आपली माणसं. अगोदर बसला होता तुम्ही आहे का नाही सुरुवातीला का परत आला? हा आपण असू द्या नाही वाया जाणार. कुठंही शेण पडू द्या माती घेऊन येणार. उशिरा पण आला. हा 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 घालवायचं आहे बरं का मला माझ्या मोटरसायकलनं. त्याला सांगितलंच कशाला का त्याला घालवायचं. आणि किती चान्स सांगताला का आम्हाला बोलता र. ए वा वा होणार लग्न किती र संख्या वाढली इकडं काहीच नाही. पण होणार आमच्या पकवाजांचा होणार का तुमचा कोण विचार करतो लागा. दूध काढला हाय 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 म्हणा शेव
नारायण